आज जरा बिर्याणी खायचा विषय ठरला होता म्हणून आम्ही गेलो होतो इस्लामपूरमध्ये असणाऱ्या स्वाद बिर्याणीला. हे ठिकाण बरोबर बघा, तुम्हाला सिद्धनाथ नर्सरी आहे ना इस्लामपूरमध्ये, बरोबर त्याच्या समोरच आहे बाजूला. स्वाद आहे ना इस्लामपूरमध्ये बिर्याणी, तंदूर आणि चायनीज साठी लय फेमस आहे असं म्हणतात. आम्ही गेलो तर बाकीच काय आयटम अवेलेबल नव्हतं, फक्त चिकन क्रिस्पी आणि बिर्याणी एवढीच अवेलेबल होती. खरं चिकन क्रिस्पीची क्वालिटी तर असली खतरनाक होती का नाही, एकदम कुरकुरीत पीस. आणि 200 रुपयामध्ये बिर्याणीची एवढी क्वांटिटी देतात का नाही फुल मध्ये, तुम्हाला सांगतो तुमचं डोकं फिरल. एका माणसाला संपणार नाही एवढी बिर्याणी भेटते. आणि ही दोघं कॅमेऱ्याकडे बघून नव्या नवरीसारखी लाजत होती. ते म्हणतात का नाही नव्याचं 9 दिवस असतात म्हणून, हे तसाच विषय आहे. एकदा खायला चालू केली तर नाही तुटून पडत होते, खायला ऐकतच नव्हतं. इथं बिर्याणी सोबत का नाही तुम्हाला अनलिमिटेड तांबडा रस्सा आणि कोशिंबीर दिली जाते बरं का. इथं आल्यावर बिर्याणी खाणं तर कंपल्सरीच आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला सांगतो तंदूर आयटम, शोरमा, मंचुरियन, नूडल्स हे पण खायला अजिबात विसरू नका. मी सांगतोय म्हणून खावा. चिकन क्रिस्पी तर खरोखर बाप होतं. तिथं मसाला वगैरे वापरला तर खरोखर एक नंबर विषय क्वालिटी होता. बिर्याणीची क्वांटिटी बघून डोक्याला हात लावली. अरे म्हणलं एवढी कुणाला सापायची बिर्याणी. हे बघा खरोखर सांगतोय विषय नाही बाबांनो, पूर्णपणे ताट भरलं बिर्याणीनं. त्या चिकनचा असला लुसलुसीत पीस एकदम कापसासारखा, तोंडात टाकल्या विरघळला पाहिजे. क्वालिटी एक नंबर रे, विषयच नाही खरोखर. त्यात ह्यो तांबडा रस्ता चरचरीत एकदम, खाल्ल्यानंतर स्वर्गच आठवला पाहिजे. रेट तर एकदम किशाला परवडणार सारख्यात, एकदम रिझनेबल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि नेक्स्ट स्पॉट कुठला आहे मला कमेंट करून सांगा, मी तिथं पण व्हिजिट करेन. धन्यवाद.